अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी आपल्याला एक 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 70-60-70,000 लोकांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो. आता विकास आपल्याला मालवण मध्ये आणायचा आहे. विकास आपल्याला मालवण मध्ये आणायचा. शासन आपल्या दारी काही योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी नव्हते, होते, सगळं होतं, पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या योजना जागेवर. एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहित नाही, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मला वाटलं काहीतरी अडचण आहे, मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाबा. ती हिंदीत बोलू लागले, इसका नाम दुआ है. बोलो क्या हुआ बताओ. तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन किया, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया. कोण कुठलं काय कधी बघितलं नाही. मदत करण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. 2022ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो. आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो आपण. 60 जागा. हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला. तुम्ही निलेश राणे सारखा आमदार दिला. एक आदर्श आमदार कसा असावा, निलेश राणे सारखा असावा असं म्हणायला लागेल. तळमळ पाठपुरावा मतदारसंघासाठी. आणि जो काम करतो तो मला आवडतो, कारण मी काम करणार आहे. शिवसेना आपला पक्ष कोण्या मालक नोकराचा नाही, कार्यकर्त्यांचा आहे. कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा आहे. आणि म्हणून त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून काम आपण एवढं करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, अरे आता या मालवणमध्ये विकासाचं काम शिल्लक नाही. निधीमध्ये तर काही कमी पडणार नाही. निधीमध्ये आता हे तुमचा बॅकलॉग जो आहे, हा सगळा बॅकलॉग उदयजी आपल्याला भरून काढायचा आहे. आणि या मालवणकरांना इथं परिवर्तनाची लाट आपल्याला आणायची आहे. विकासाची या ठिकाणी पहाट उगवायची आहे. खऱ्या अर्थाने निवडणुका येतात जातात, परंतु प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आपल्या उद्याचं भवितव्य, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य. चांगले रस्ते असतील, चांगलं सोय असेल, चांगल्या सोयी सुविधा असतील तर त्या शहराला एक आगळा वेगळा आदर्श प्राप्त होतो. आणि म्हणून विजन असलेला, काहीतरी करण्याची धडपड असलेला एक आमदार तुम्ही